नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। एससी उपवर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरात आंबेडकरी समाजाची वज्रमूठ। आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात संभाजीनगरात मोर्चा। जयभीमच्या घोषणांनी शहर दणाणलं, हजारो सहभागी। तर छावणीच्या मालमत्ता आता लवकरच महापालिकेकडे हस्तांतरणावरती मनपा आयुक्त घेणार बैठक। 31 कर्मचाऱ्यांचं होणार समायोजन। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात बुधवारी भव्य मोर्चा काढण्यात आला। क्रांती चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते। आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडकला आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आज आंबेडकरी समाजाची अभूतपूर्व वज्रमूठ पाहायला मिळत आहे। क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडकणाऱ्या ऐतिहासिक महामोर्चामध्ये चर्मकार, ढोर, वडार, कैकाडी, मातंग यांच्यासह अनुसूचित जातीतील सर्व 59 जातींचे हजारो नागरिक व भीमा सैनिक निळ्या टोप्या, रुमाल व निळे झेंडे आणि फलक हातात घेऊन सहभागी झाले असून जय भीम आणि उपवर्गीकरणाला विरोध अशा घोषणांनी परिसर पूर्णपणे दणाणून गेला आहे। विशेष म्हणजे मोर्चासाठी महिलांची अधिक गर्दी आहे। गर्दी वाढल्याने क्रांती चौकातील वाहतूक वळवण्यात आली होती। या महामोर्चात केवळ पुरुषच नव्हे तर महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी हातात निळे झेंडे, फलक आणि उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीचं बॅनर घेतलं होतं। जय भीमच्या घोषणांनी क्रांती चौक परिसर दुमदुमून गेला होता। क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक आणि किले आर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावरती पोहोचला। आंदोलकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला। मोर्चातील प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहता पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात केला होता। प्रमुख मार्गांवरती वाहतुकीतील बदल करण्यात आले होते, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखली गेली। या महामोर्चाचं नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार बापूराव माने आणि ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्यासारखे मान्यवर करत आहेत। क्रांती चौकातून सुरू झालेला हा मोर्चा सिल्लेखाना चौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक आणि किले आर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावरती पोहोचणार आहे। तेथे भव्य सभेचं रूपांतर होऊन विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं होतं। मुळा खुर्द तालुका सिल्लोड येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शिक्षिका CP सिरसाट यांची बदली होऊ नये अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे केली होती। विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन आमदार सत्तार यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आज मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन या प्रश्नावरती पाठपुरावा केला आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीचा व्हिडिओही शिक्षण मंत्र्यांना दाखवण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन मंत्री दादाजी भुसे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शिक्षिका सिरसाट यांची बदली नियमानुसार झाली असल्यास प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून त्यांना मुळा खुर्द येथेच सेवा देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। विद्यार्थ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शिक्षिका सिरसाट यांना मुळा खुर्द येथे सेवा देण्याचा मार्ग मोकळा झालाय। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हितासाठी आणि त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं। दरम्यान सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरणं, नवीन वर्गखोल्या व शाळांच्या इतर बांधकामांच्या मंजुरी व निधी, शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तसेच सिल्लोड नगर परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागण्या मांडण्यात आल्या आहेत। भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने व शिखाज कारगिरी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 16 ऑगस्ट 2026 या दरम्यान 3 दिवसीय स्वदेशी फॅशन व लाईफस्टाईल एक्सपो 2026 या हस्तकला मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे।
सागर रिसॉर्ट येथे होणाऱ्या या प्रदर्शनासाठी देशभरातील स्वदेशी उत्पादनं, हस्तकला, हातमाग, फॅशन व लाईफस्टाईल वस्तूंचं स्टॉल उभारण्यात येत आहे. स्टॉल धारकांसाठी मंडप, वीज व्यवस्था व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात येत आहे. या प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यातील पुरस्कारप्राप्त कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला व हातमागाच्या वस्तू तसेच महिला उद्योजकांची विविध स्वदेशी उत्पादने नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यातील नागरिकांनी सागर रिसॉर्ट येथे भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन करण्यात आलंय. गावातील कचरा ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कचरा संकलित करून त्याचं योग्य व्यवस्थापन करणं हा या कामी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत अधिसूचित घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीने आज जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणासाठी शहरालगतच्या औद्योगिक क्षेत्र, ऐतिहासिक स्थळ, खाम नदी ग्रामपंचायत असे एकूण 58 ग्रामपंचायतमधील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारील भानुदास चव्हाण सभागृहात आयोजित या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी समाज कल्याण सभापती बालाजी सोनटके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, सह आयुक्त नगर विकास सौरभ जोशी, मनपा उपायुक्त घनकचरा नंदकुमार भोबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जलजीवन मिशन डॉक्टर ओमप्रसाद रामावत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावीपणे, गांभीर्यपूर्वक व जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या परिसरात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, यासाठी दंडात्मक कारवाई तसेच घनकचरा व्यवस्थापनाचं नियोजन करावं, यासाठी CGR निधीचा वापर करावा असं मार्गदर्शन जिल्हाधिकारी विनय गौडा जी यांनी नमूद केलं. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत अधिसूचित घनकचरा व्यवस्थापन 2026 ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अनुपालन न करणाऱ्या ग्रामपंचायतींवरती कठोर कारवाई करण्यात येणार, तसेच घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांना विदेशी वारीसाठी पाठवणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी सांगितलं आहे. श्रावण महिन्यात वेरूळ कृष्णेश्वर मंदिर परिसराची नियमित साफसफाई करावी, ऐतिहासिक स्थळ असलेल्या ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्यावरती कमानी उभाराव्यात व स्थळाची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करावी. ग्रामपंचायतमध्ये दंड वसुली करिता माजी सैनिक किंवा खासगी एजन्सीवर जबाबदारी सोपवावी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये घनकचरा व्यवस्थापन 2026 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभेत विषय घ्यावा असं मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी मार्गदर्शनात सांगितलं आहे. दुसऱ्या सत्रात मनपा आयुक्त घनकचरा नंदकुमार भोंबे, त्यासोबतच सहआयुक्त नगरविकास सौरभ जोशी यांनी घनकचरा विषयी मार्गदर्शन केलं. त्यानंतर प्रशिक्षणार्थींना रमानगर स्मशानभूमी येथील घनकचरा संकलन केंद्रात भेट देऊन माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाला इकोसत्वाच्या प्रियंका वझे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत साहेबराव चव्हाण, गटविकास अधिकारी पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर शिवाजी साळुंके, प्रस्तार विस्तार अधिकारी प्रकाश तुपे, राधाकृष्ण चौधरी, ग्रामसेवक संघटनेचे प्रवीण नलावडे, ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु ते वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन
1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोन? लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेत जा, अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर्स सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब, मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुप मध्ये जे सांगता ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना, त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जे स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छावणी परिषदेअंतर्गत असलेल्या 7 वॉर्डातील निवासी व व्यावसायिक क्षेत्र संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याचं धोरण केंद्र शासनाने स्वीकारलं आहे. त्यामुळे छावणी परिषदेतील मालमत्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या संदर्भात मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी बुधवारी आढावा घेतला. या छावणी परिषदेतील 31 कर्मचाऱ्यांचेही महापालिकेत समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वर्तुळातून मिळत आहे. हस्तांतरणासंदर्भात गेल्या 2 वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीला छावणी परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून, त्यानंतर महापालिका आयुक्तालयांकडून अभिप्राय मागवण्यात आला. दोन्ही अभिप्राय राज्य शासनामार्फत केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत. छावणी परिषदेचे निवासी व व्यावसायिक क्षेत्र महापालिकेत सामावून घेण्यास सहमती दर्शवणारा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यानंतर छावणी परिषद व महापालिका अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. महापालिकेने मार्चमध्ये या संदर्भात प्रस्ताव मंजूर केला. प्रस्तावात छावणी परिषद महापालिकेने 15 मुद्द्यांवरील माहिती सादर केली आहे. दरम्यान छावणी परिषदेच्या महापालिकेतील हस्तांतरणासंदर्भातच्या पार्श्वभूमीवरती महापालिका आयुक्त अमोल येडगे लवकरच आढावा बैठक घेणार आहेत. छावणीतील मालमत्ता हस्तांतरणासह 31 कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत पुढील कार्यवाही निश्चित होण्याची शक्यता आहे. 2011च्या जनगणनेनुसार छावणी परिषदेची लोकसंख्या 18,051 होती. सध्या ही लोकसंख्या 30,000वर पोहोचल्याचा अंदाज आहे. आयोगाच्या निकषानुसार 25 ते 30,000 लोकसंख्येसाठी एक वॉर्ड तयार केला जातो आहे. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यानंतर छावणीचा एकच वाढ होण्याची शक्यता आहे. छावणी परिसराच्या हस्तांतरणासोबतच कर्णपुरा मैदानाचाही महापालिकेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. छावणीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर या भागातील नागरी सुविधांची जबाबदारी महापालिकेकडे येणार आहे. त्यामुळे शासनाकडून विकासासाठी निधी मिळाल्यास छावणी परिसरातील विकास कामांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांनी आपल्या निवासस्थानी सहकुटुंब व सहपरिवार तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवला आहे. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वाटचालीत देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्यात आलंय.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातही या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती सन्मानाची भावना जागृत होत आहे. या अभियानाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांनी आपल्या निवासस्थानी सहकुटुंब व सहपरिवार तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची वाटचालीत देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्यात आलं. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकवून राष्ट्राभिमानाची भावना व्यक्त करावी असं आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातही या अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. तिरंगा हा आपल्या देशाच्या अभिमानाचं, स्वाभिमानाचं आणि एकतेचं प्रतीक आहे. प्रत्येक घरावरती तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्रभक्ती असावी असा संदेश यावेळी देण्यात आला. नशामुक्त भारतासाठी शपथ घेण्याचं महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. व्यसनांपासून स्वतः दूर राहूया आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करूया. आजचा योग्य निर्णय उद्याचं निरोगी, सुरक्षित आणि सक्षम भविष्य घडवू शकतो असं आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी केलं आहे. नमस्कार. आपल्याला सर्वांना माहीत आहे की नशामुक्त भारत अभियान यामध्ये महाराष्ट्राचा एक खूप मोठा वाटा आहे आणि ह्या नशामुक्तीसाठी महाराष्ट्रात एक खूप मोठी चळवळ आपण सुरू केलेली आहे. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे, तुमच्या कुटुंबांचाही महत्त्वाचा आहे आणि तुमच्या मित्रपरिवारांचा सुद्धा. व्यसन केवळ एका व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतं. आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबांना सुरक्षित आणि नशामुक्त भविष्य देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी शपथ घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्राच्या वतीने नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत आपण सर्वांना नशामुक्तीची शपथ घेण्यासाठी मी आवाहन करत आहे. महिला, पुरुष, तरुण, ज्येष्ठ नागरिक, समाजातील प्रत्येक घटकाने या अभियानात सहभागी व्हावे अशी विनंती आम्ही करीत आहोत. नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येण्याची ही योग्य वेळ आहे. शाळा असतील, महाविद्यालय असतील, कार्यालय, गावं, शहरं, प्रत्येक ठिकाणाहून सहभाग यामध्ये आपण प्रत्येकानेच घ्यायला पाहिजे. तुमची शपथ नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक खूप महत्त्वपूर्ण असं पाऊल असणार आहे. आपली ई प्रतिज्ञा तुम्ही नोंदवावी आणि आपल्या कुटुंबियांना, मित्रांना व सहकाऱ्यांनाही या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करावं. याकरिता एक QR कोड सुद्धा आम्ही आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत. विशेष करून या नशामुक्त भारत अभियानासाठी माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की तुम्ही यामध्ये प्रामुख्याने सहभाग नोंदवायला पाहिजे. या देशाचे भविष्य तुम्ही आहात, त्यामुळे नशामुक्त भारत अभियानामध्ये तुमचा सर्वांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी येथे राज्यस्तरीय पथकाने भेट देऊन अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. राज्यस्तरीय समन्वय अधिकारी रवींद्र देशमुख, आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई यांनी दिनांक 1 एप्रिल 2026 पासून सुरू असलेल्या अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत स्तरावरती बेसलाईन असेसमेंट करणं, तसेच उपकेंद्र व संबंधित आरोग्य संस्थांच्या स्तरावरती बेसलाईन निश्चित करून त्या स्तरावरील निर्धारित निर्देशांकानुसार कामकाजाचं गुणांकन नियमितपणे करणं आवश्यक असल्यास देशमुख यांनी सांगितलं. आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी माझं गाव आरोग्य संपन्न बाबत चांगली माहिती अद्ययावत असल्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. तसेच अभियानातील सर्व निर्देशकांची दर आठवड्याला पर्यवेक्षणाच्या माध्यमातून तपासणी व प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून अभियानाची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर आनंद राठोड व सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. जिल्हास्तरीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गुरुनाथ इंदुरकर, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सारिका लांडगे, राजेंद्र लांघे, सचिन काशीद व माझं गाव आरोग्य संपन्न याबाबत सर्व टीम उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. एससी उपवर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरात आंबेडकरी समाजाची वज्रमूठ. आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात संभाजीनगरात मोर्चा. जयभीमच्या घोषणांनी शहर दणाणलं, हजारो सहभागी.
तर छावणीच्या मालमत्ता आता लवकरच महापालिकेकडे हस्तांतरणावरती मनपा आयुक्त घेणार बैठक. 31 कर्मचाऱ्यांचं होणार समायोजन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.